ते 2 टप्पे अजूनही पार पडायचे आहेत आणि सध्या चर्चा सुरू झाली आहे ती निकालांची। पंतप्रधानांची 400 पारची घोषणा पूर्ण होईल की नाही याबाबत सगळीकडे एकच चर्चा आहे, पण शेअर बाजाराला मात्र त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये, कारण त्याचं ठरलेलं आहे। ते म्हणतात ना, आदमी और बाजार दोनों को कभी ना कभी तो ऊपर ही जाना है। आणि आज भारतीय शेअर बाजारानं नवे उच्चांक नोंदवताना हीच उक्ती एक प्रकारे अधोरेखित केली आहे। 4 जून जैसा आपने कहा, जिस दिन चुनाव का नतीजा आएगा, आप उस हफ्ते भर में देखना कि यानी भारत का स्टॉक मार्केट के लिए उसके सारे जो उनके प्रोग्रामिंग के जो प्रोग्रामिंग वाले सारे उनके थक जाएंगे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीटीव्ही समूहाला दिलेल्या मुलाखतीत 4 जूनला बाजार नव्या शिखरावर जाईल असं भाकीत वर्तवलं। पण शेअर बाजाराला बहुधा 4 जूनची वाट बघायचीच नव्हती। सकाळी बाजार उघडला तोच एका आनंदाच्या बातमीनं आणि बंद झाला तोही अतिशय आनंदाच्या बातमीनं। सकाळची बातमी सरकारच्या तिजोरीत 2,11,000 कोटींची भर पडली। या बातमीनं सरकारला किती आनंद झाला याची कल्पना नाही, पण बाजारात मात्र आनंद गडे होते। बाजार बंद होताना गुंतवणूकदारांच्या झोळीत ही संध्याकाळ जवळपास 3 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त भर टाकून गेली। सेल इन मे अँड गो अवे या म्हणीचा पुरेपूर अवलंब करत मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाजारात 3 ते 4% मंदी आहे। मतदानाचा टक्का घसरल्यानं बाजार गडगडला अशा दबक्या आवाजातल्या चर्चांनी मुंबईचा मिंट स्ट्रीट गजबजून गेला। पण प्रत्यक्ष गुंतवणूकदारांच्या मनात जे होतं ते आज बाहेर आलं। आज जे घडलं ते का घडलं यावर एक नजर टाकू। रिझर्व्ह बँकेच्या बोर्डानं सरकारी तिजोरीत घातलेल्या विक्रमी भरीमुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली। सरकार कुणाचंही येवो, अर्थव्यवस्थेला काहीही फरक पडणार नाही याची तजवीज झाली। रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे बँकांच्या हाती असणाऱ्या खेळत्या भांडवलात मोठी वाढ होणार आहे। पर्यायानं येत्या काळात व्याजाचे दर कमी होण्यास मदत होईल। त्यामुळे गेल्या 15 आठवड्यात गाळात गेलेलं बँकिंग क्षेत्र गुरुवारी तेजीत परतलं। बाजाराला अस्थिरतेचा तिटकारा आहे, पण पंतप्रधानांच्या आश्वासनामुळे ही अस्थिरता निघून गेली। अमेरिकन बाजारातील आयटी क्षेत्राशी निगडीत एनव्हीडियाच्या नफ्यात 200% वाढ झाली आहे। त्यामुळे संपूर्ण जगातल्या बड्या आयटी कंपन्यांच्या शेअरची मागणी वाढली। परिणामी इन्फोसिस आणि टीसीएस सारखे निफ्टी मधले दिग्गज अक्षरशः धावत सुटले। बाजार बंद होता होता आयटीसी या दिग्गज एफएमसीजी कंपनीचे निकाल बाजाराच्या तेजीला हातभार लावून गेले। छोट्या आणि मोठ्या गुंतवणूकदारांचं उखळ गुरुवारी चांगलंच पांढरं झालंय। गेल्या 3-4 वर्षात शेअर बाजारानं जो परतावा दिलाय त्याची कल्पना कोणी स्वप्नात देखील केलेली नाही। त्यामुळे सर्वोच्च पातळीवरच्या पोहोचलेल्या बाजारात नेमकं काय करायचं हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे। किसी भी तरीके से आप चुनाव का आकलन कर लें, ऐसा ही लग रहा है कि बीजेपी, मोदी लेड बीजेपी एनडीए सरकार वापस आ रही है। नंबरों को लेकर, आंकड़ों को लेकर चर्चा हो सकती है, उसमें मत भिन्नता हो सकती है, लेकिन मोटे तौर पर ये बात करीब साफ दिख रही है कि जो सरकार अभी है वो जिस तरह का नंबर उनके पास पिछले लोकसभा में या अभी के लोकसभा में है, मोर और लेस इन्हीं नंबरों के साथ या इससे थोड़ा बेहतर नंबर के साथ वो वापस आ सकते हैं। तो ये थे प्रशांत किशोर और यान ब्रेमर, जिन्होंने अपनी एनालिसिस को आपको बताया कि मोदी सरकार की वापसी, जितनी सीटें उनके पास पिछली बार थी उससे थोड़ी सी ज्यादा या उतने बराबर सीटों के साथ वापसी होने वाली है, जो मार्केट को काफी पसंद आ रहा है और मार्केट में इसकी वजह से भी काफी तेजी देखने को मिल रही है। आता शेअर बाजार सर्वोच्च पातळीवर असताना गुंतवणुकीचे अनेक पर्याय सोशल मीडिया आणि इतर माध्यमातूनही तुम्हाला मिळतील। मित्रांनो, गुंतवणूक जरूर करा, पण मार्केटच्याच भाषेत सांगायचं। इट इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट टू टाइम द मार्केट, बट इट इज डेफिनेटली इम्पॉर्टंट टू स्पेंड टाइम इन द मार्केट्स। तेव्हा हॅपी इन्व्हेस्टिंग। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी।